आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की पहिली शिवजयंती कोणी, कधी आणि कुठं साजरी केली होती? मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर महाराजांची रायगडावरील समाधी अनेक वर्षे दुर्लक्षित होती. तिथे झाडे झुडपे वाढली होती. पण 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली. त्यांनी ती स्वच्छ केली, तिथे फुले वाहिली आणि महाराजांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा जगासमोर आणला. त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजेच 1870 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली. इतकंच नाही तर त्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित पहिला पोवाडा लिहून लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला. फुले यांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन मोठी केली. शिवजयंती म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तर शिवरायांच्या विचारांना दररोजच्या आयुष्यात उतरवण्याची संधी आहे. हा स्वाभिमान, ही एकता आणि हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजे नव्हते, तर ते एका महान संस्कृतीचे प्रतीक होते. त्यांच्या जीवनातून मिळणारी शिस्त, शौर्य आणि न्यायबुद्धी आपण आत्मसात केली तर खरी शिवजयंती साजरी होईल. ही प्रेरणाच आपल्याला एक आदर्श नागरिक बनवेल.